गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला. समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाबं जगननिहितपानी मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार वेसनी पडोने दी, संसार वेसनी पडोने दी. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा, वाऊगाची भ्रम नको देवा. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. नामस्मरण घडो संत समागम. आनिक मागणे काही नाही देवा, आनिक मागणे नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ देई, एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. वाहुगाची भ्रम नको देवा, नामस्मरण घडो संत समागम. गुड मॉर्निंग अकोला अंतर्गत मी विकास पल्हाडे आपल्या समस्त श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करतो. आज आपण बातचीत करणार आहोत ओढ अध्यात्माची याविषयी हरिभक्त परायण विठ्ठल महाराज खापरकर यांच्याशी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. आपल्या भेटीला गुड मॉर्निंग अकोला अंतर्गत आलेले आहेत हरिभक्त परायण विठ्ठल महाराज धोतर्डीकर. मूळचे धोतर्डीचे आहेत म्हणूनच त्यांचं हे नाव भक्त परायण विठ्ठल महाराज धोतर्डीकर. मात्र तसं त्यांचं नाव विठ्ठल महाराज खापरकर असं आहे. आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. महाराज, स्वागत आहे आपलं आकाशवाणीच्या अकोला केंद्रामध्ये. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि याआधी जो अभंग आपण म्हटला त्या अंतर्गत अध्यात्माची ओढ जणू काही सर्वश्रुत आपण केली, जी ओढ आज निरंतरतापूर्वक सर्वांसाठी आवश्यक आहे. कारण अध्यात्म याचा अर्थ मला तुमच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवायचा आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण भगवान श्री ज्ञानोबराय, विश्ववंद जगद्गुरू तुकोबराय आदी करून सर्व संतांचे जे अभंग आहेत त्याचा समन्वय पाहत असताना, संतांचे विचार घेत असताना आणि कथा कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला हितोपदेश करत असताना असे काही अभंग आहेत की प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करून जातात. त्यातीलच एक अभंग जो मी सुरुवातीला या ठिकाणी म्हटलेला आहे तो शांतीब्रह्म, संत
आणि श्रीमंत श्री क्षेत्र पैठण निवासी संत एकनाथ महाराजांचा आहे. त्या अभंगामध्ये एकनाथ महाराज आपल्या मनाला त्या ठिकाणी उपदेश करतात की मना, इकडे तिकडे न भटकता आपलं मन देवाच्या चरणावर कसं लागलं पाहिजे आणि ते मन देवाच्या चरणी लागताना त्या ठिकाणी आपल्या संसारातील जे इतरत्र साधनं आहेत त्या साधनाचा निसंग कसा केला पाहिजे. संसाररूपी एक त्या ठिकाणी व्यसन म्हटलेलं आहे आणि या व्यसनातून मुक्त होण्याकरता सुंदर असं 4 चरणाचं अभंगाचं काव्य संत एकनाथ महाराजांनी आपल्यासमोर घेतलेलं आहे की हे देवा, माझ्यावर अशी कृपा कर की माझं मन तुझ्या चरणी लागलं पाहिजे आणि माझ्या मुखातून सदा सर्वता अखंड भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे आणि माझ्या या शरीराच्या माध्यमातून उतराई होण्याकरता पायी तीर्थयात्रा घडली पाहिजे आणि त्या माध्यमातून दुसरं माझं मागणं कोणतंच नाही. माझी हे होत असलेली भोडी बाबडी सेवा तू तुझ्या चरणाजवळ रुजू करून घेतली पाहिजे आणि त्या माध्यमातून माझं मन तुझ्याकडे वळवलं गेलं पाहिजे. म्हणून देवा, माझे मन लागो तुझे चरणी, संसाररूपी व्यसनामध्ये न राहता संसार व्यसनी पडो निधी, नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा. अशा उक्तीप्रमाणे मागणीपर प्रकरणातला अभंग आहे आणि या ठिकाणी या अभंगाचं चिंतन अनेक वारकरी संप्रदायातील विद्वान महाराज मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं करतात, परंतु एकनाथ महाराजांचं जे अभिप्रेत मत आहे ते या ठिकाणी अभंग गायल्यानंतर मला या ठिकाणी अभंगावर बोलण्याकरता आणि मत मांडण्याकरता आपण या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या या ठिकाणी ही संधी प्राप्त करून दिली. त्यानिमित्तानं मी तो अभंग गायला. अध्यात्माची ओढ तुम्हाला कशी लागली? तुमच्या बालपणापासून तुमच्यावर असे कुठले संस्कार पडले की या दिशेने तुम्हाला चालावं वाटलं आणि या दिशेने तुम्हाला रमावं वाटलं? मी अगदी बालपणापासून वारकरी संप्रदायामध्ये वाटचाल करत असताना आमच्या वडिलांच्यापासून हा वारसा, आमचे वडील कीर्तनकार, भागवतकार, कथाकार किंबहुना महाराज पण नव्हते, परंतु घरातील सर्व कामं सांभाळून अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आपल्या संसाराला सांभाळत असताना पंढरपूरचे वारकरी मात्र होते आणि त्या माध्यमातून माळकरी होते. भगवंताचं अखंड नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये असायचं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा जप करायचे. आज आमच्या गावाच्या पंचकृषीच्या आजूबाजूला आजही माझ्या बाबांचं नाव दयाराम या माध्यमातून जर आपण घेतो तर मला आज 10 गावातसुद्धा त्यांच्या जुन्या आठवणीचा उजाळा काही मंडळी देतात. आणि ज्या वेळेला 10वा वर्ग पास झालो त्याआधीच मी वर्ग 4थामध्ये असताना माझे वडील आम्हाला सोडून गेलेत. पण आमच्या आईने हतबल न होता आणि आमच्या 2-3 भावंडांचा, 2 भाऊ 1 बहीण बालपणापासून सांभाळ करत असताना अति कठीण परिस्थितीमध्ये आपला संसार सांभाळत असताना माझी आई माझ्याकरता माझे बाबाही झाले आणि माझी आई झाली. दोन्ही पात्र माझ्या आईला त्या ठिकाणी बजावावे लागले. त्या माध्यमातून तिच्या मनामध्ये एक नेहमी प्रश्न उभा राहायचा की अगदी लहानपणात त्यांना सांभाळत असताना माझी मुलं व्यसनी होऊ नयेत, दुर्व्यसनाकडे वळू नयेत. मग काय केलं पाहिजे? तर गावात भजन आहे, जाय बापा भजनाला. हरिपाठ आहे, जाय हरिपाठाला. गावात दिंडी आली, जाय तिथं सेवा करण्याकरता. सप्ताह आहे, गावामध्ये सत्संग आहे, महाराज मंडळी आली, थोडी सेवा कर. मग हे अशा करता ती मला बळजबरीनं पाठवायची. पण हे करत असताना माझ्या बरेच वर्ष लक्षात आलं नाही. पण सरते शेवटी परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे 4थी 5वी 10वीपर्यंत अभ्यास करत असताना ट्युशन नाही, बुक्स पण बराबर नाहीत. धोतरडी ते बोरगाव पायी प्रवास करणे, सायकल पण नाही. आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी 2 पैसे आपणही मिळवले पाहिजे, आईला मदत केली पाहिजे या उद्देशानं मी 8वी 9वी 10वी
परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजुळी या ठिकाणी पायी शाळा शिकलो. त्यावेळेला रस्त्याची पण दुरावस्था रस्ता होती. आता तरी व्यवस्थित चांगला रस्ता झाला, पण त्यावेळेला अशी पाऊलवाट असायची, गाळवाट म्हणतो आपण. बरोबर. चिखलात एक पाय टाकायचा, एक पाय बाहेर काढायचा. एखाद्या वेळेला नजर चुकीने पायात काटासुद्धा रुतायचा. आणि या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे आणि रात्र आहे, अंधार आहे, ह्या गोष्टी करताना आपल्याही मदतीचा हात आईला असला पाहिजे या दृष्टिकोनातून 8, 9, 10 शाळा शिकत असताना बोरगाव मंजुळवरून शाळा संपल्यानंतर ब्रेड, बिस्किट, चॉकलेट, पोंग्याचे पाकिट हे माझ्याजवळ घेऊन मी गावात विकायला नेत होतो. 5:30-6 वाजता घरी पोचलो, लगेच कपडे काढले, शाळेचं दप्तर, पाठीपुस्तक काय असेल ते ठेवलं. त्यानंतर तासभर ते थोडंसं चौकात बसून विकायचं. 10-12 रुपये नफा मिळाला, तोच आईकडे जमा करायचा. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून 4:30 ते 5 वाजता स्नान करून लगेच एका पार्लेजीच्या मोठ्या बॉक्समध्ये ब्रेड ठेवायची, एक पुंगी घ्यायची आणि असा एक शर्ट खिशामध्ये की त्यात पैसे ठेवता आले पाहिजे. आणि गावातून 1 तासभर पुंगी वाजवत गावामध्ये, गावातील प्लॉटमध्ये, आणि त्याच्यामध्ये 10-15 रुपये नफा यायचा. तेव्हा ते छोटे छोटे पाव यायचे, पाव 4 यायचे, आण्याचे 4, बन पाव यायचे, 8 आण्याचे 8 आणि 1 रुपयाचे आणि 16. चौकोनी पाव यायचे. चौकोनी पाव यायचे छोटे. बरोबर आहे. त्या माध्यमातून मग काही लोक नगद घ्यायचे, काही उधार घ्यायचे. पण या लहान मुलाला आपल्याकडून मदत होते म्हणून माझ्या गावचे अगणित उपकार गावकरी मंडळीचे माझ्यावर आहेत की माझे कोणीही उधार ठेवलेले पैसे न मागता दिले आणि याची जाण मला आहे. आणि सर्व माझ्या हिताकरता मार्गदर्शन करायचे. अशा माध्यमातून करता करता वाटचाल 10वीपर्यंत झाली. मग शेतीतसुद्धा मदत करायचो, आईच्यासोबत मजुरीला जायचं. आणि त्या माध्यमातून मग आता आपला मुलगा मोठा झाला, पण याला व्यसन लागू नये म्हणून कुठेतरी वारीच्या क्षेत्रामध्ये, आळंदीकडे आणि आध्यात्मिक ओढ लागली पाहिजे म्हणून मला मोकळं सोडलं. मी प्रश्न केला माझ्या आईला की तू कमावता मुलगा मी आता झालो, आणि माझी गरज तुला असताना सुद्धा तू मला म्हणतं की तीर्थक्षेत्र पंढरपूरला राहू शकतं, आळंदीला राहू शकतं, शिक्षण घे, तुला काय शिकायचं. या पद्धतीनं ती म्हणायची. माझ्या मनात एकच प्रश्न आहे, म्हणे या आध्यात्मिक ओढेकडे जर तू त्या ठिकाणी वळला आणि चांगले गुरुजन मंडळी जर तुला मिळाली तर माझा आत्मविश्वास असा निश्चित होतो की या जगामध्ये कुठलंही व्यसन तुला स्पर्श करून जाणार नाही आणि त्या माध्यमातून तुझं पुढील भविष्य अगदी सुखात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान ज्ञानोबारायच्या आणि तुकोबारायच्या पदरात मी तुला टाकते. आणि पांडुरंग परमात्म्याची आस माझ्या मनाला लागली. 1994 साली मी पंढरपूरला आमच्या गावातील वारकरी मंडळी जे नेहमीचे नित्यनेमाचे जाणारे त्यांच्यासोबत गेलो. तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी वारकरी लहान लहान मुलं पाहिले आणि त्यांच्या माध्यमातून मनामध्ये एक आस्था निर्माण झाली की आपणही असंच धोतर नेसू, असा पांढरा पोशाख घालू, डोक्यावरती शिखा म्हणजे शेंडी ठेवू आणि आपणही मृदंग शिकलो पाहिजे, गायन शिकलो पाहिजे, कथा कीर्तन, श्रीमद भगवद्गीता हे सगळं आपल्याला आलं पाहिजे. म्हणून मी 2-3 ठिकाणी जाऊन विचारपूस केली आणि त्याच वर्षी वारी केल्यानंतर घरी परत न येता 4 महिने चातुर्मास श्रीक्षेत्र पंढरपूरला वास्तव्याला राहिलो. किल्लारीचा भूकंप झाला होता, त्या वर्षीची गोष्ट आहे ती. आणि त्यावेळेला राहिल्यानंतर मी त्या ठिकाणी मुक्कामाला श्री संत पांडुरंग महाराज पाटकर वारकरी सदनमधून घोंगडे गल्लीमध्ये एक मठ आहे, त्या मठामध्ये वास्तव्याला राहिलो. आपल्याकडचेच आहेत. अच्छा. आणि तिथं बरेच वारकरी मंडळी मुक्कामाला असायचे. त्या माध्यमातून त्या ठिकाणी रोज नगर प्रदक्षिणा, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन आणि श्रीमद भगवद्गीता हा पाठ करत असताना साक्षात जिथं गरुड खांब आहे त्या सभामंडपामध्ये बसून श्रीमद भगवद्गीता पठण करण्याचं योग, सुवर्णयोग माझ्या जीवनात आला. आणि मृदंगाचे बोल घेतले. अनेक गुरुवर्य मंडळी माझ्या जीवनात मला प्राप्त झाली. वेदशास्त्र संपन्न निवृत्ती बाबा वक्ते यांच्यासुद्धा पाठाला जायचो. श्री संत गजानन महाराज संस्थान या ठिकाणीसुद्धा पाठाला जायचो. मृदंगाचे बोल घेत असताना गुरुवर्य हरिभक्तीपारायण मनोहर महाराज ठाकरे श्रीक्षेत्र पंढरपूर यांच्याकडे जायचो. अशा अनेक गुरुवर्य महाराज मंडळींच्या मार्गदर्शनात 4 महिने माझे पार पडले. पाहता पाहता जेमतेम मृदंगाची तयारी, सुंदर प्रॅक्टिस झाली आणि मृदंग शिकत असताना मग आळंदीला जायची इच्छा निर्माण झाली. आळंदीलासुद्धा गेलो, पण संस्थेमध्ये 4 वर्ष प्रवेश घ्यावा लागतो आणि त्या माध्यमातून माझ्याकडे दिवस कमी आहेत. घरी जाऊन मलासुद्धा माझ्या आईला मदत करायची आहे, उदरनिर्वाहाचं साधन दुसरं काहीच नव्हतं.
त्यामुळे थोडं लवकर जायचं होतं म्हणून मी 1 वर्ष आळंदीला पण राहिलो. बाहेरून मृदंगाचा क्लास घेतला. गुरुवर्य त्या ठिकाणी मृदंग महर्षी पांडुरंगजी बाबा वैद्य यांच्याकडे काही मृदंगाचे बोल घेतले. नंतर गावी परत आल्यानंतर पुन्हा माझ्या आईला मदत करू लागलो. शेतीमध्ये काम करायला लागलो. मग जसं जसं समाजामध्ये माहीत झालं की उत्कृष्ट मृदंगवादक आपल्या भागात धोतर्डीमध्ये आहे बा, मग आजूबाजूला लोक न्यायला लागले. साधन काही नाही पण घरी घेऊन गाडी यायला लागले. पाहता पाहता माझ्या जीवनामध्ये फिरता 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 आणि प्रसार आणि प्रचार व्हायला लागला. एकदम भरघोस प्रेम मला मिळायला लागलं. मोठ्या मोठ्या कार्यक्रमात संधी व्यासपीठ मला प्राप्त झालं. माझ्या जीवनामध्ये सांगावं असं वाटते सहृदय की जे ख्यातनाम कीर्तनकार आहेत की ज्यांची ख्याती जगप्रसिद्ध आहे असे त्या ठिकाणी परमपूज्य बाबा महाराजजी सातारकर यांच्या कीर्तनात मला 3 वेळेला मृदंग वाजवण्याची संधी प्राप्त झाली. माझ्या आईवडिलाचा आशीर्वाद. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं सर्व जीवन इथे सांगताय आणि अध्यात्माची ओढ कशी कशी तुमची वाढत गेली ते सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही सांगताय. दयाराम काकांचा तो विठ्ठल आता लहान राहिला नाही आणि दयाराम काका खापरकर यांचा तो विठ्ठल आता हरिभक्त विठ्ठल महाराज खापरकर या सर्व गुरुवर्यांच्या आशीर्वादाने परिपूर्ण पद्धतीने सिद्ध झाला आहे. आता तो भजनही करतो आहे, आता तो उत्कृष्ट पद्धतीने मृदंगही वाजवतो आहे, आता तो कीर्तनातही लोकांना रमवून घेतो आहे, पारायणही करून घेतो आहे आणि उत्कृष्ट पद्धतीचं भागवत कथा त्यांच्या नावाने सप्ताहसुद्धा असतोय. आणि ते महाराज आज हरिभक्त परायण विठ्ठल महाराज धोतर्डीकर म्हणून सर्वश्रुत झाले आहेत. अध्यात्माची ओढ ते बालपणामधलं तो संघर्ष आणि त्या संघर्षातून सत्संगाचा परिस्पर्श आणि त्याच परिस्पर्शातून तयार झालेले हरिभक्त परायण विठ्ठल महाराज खापरकर अर्थातच धोतर्डीकर. आज ज्या क्षणाला तुम्ही उभे आहात आणि ज्या क्षणामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने तुमची जीवन नैया पुढे जात आहे, यात अध्यात्माची ओढ तुम्हाला लागली हे तुम्ही सांगताय आणि तुम्हाला तोच परिस्पर्श सत्संगाचा लाभला म्हणून तुम्ही उत्कृष्ट पद्धतीचं जीवन तुमच्या वाट्याला आलंय हे सांगताय. आजची जी तरुणाई आहे किंवा आजचा जो समाज आहे याला अध्यात्माची किती गरज आहे तुम्हाला काय वाटतं? अत्यंत गरज आहे. आज जर परिस्थिती पाहिली तर खूप बिकट आहे. कारण समाजामध्ये फिरत असताना बऱ्या अशाच गोष्टी दिसतात की आज जे आईवडील मुलाला जन्म देतात त्या आईवडिलाचं सुद्धा मुलं आणि मुली ऐकत नाहीत. परंतु ते विचार कीर्तनात मांडत असताना असं हृदय भरून येते की आपल्या शास्त्रामध्ये पितृदेव भव मातृदेव भव असं त्या ठिकाणी आपण नेहमी उच्चारतो. सर्वप्रथम आपल्या जीवनामध्ये जे दैवत आहे ते आपले आईवडील आहेत आणि आईवडिलाचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व. जोपर्यंत मुलामुलींना आईवडीलच समजून घेता येणार नाहीत तोपर्यंत देव समजून घेण्याची लायकीच निर्माण होत नाही. सर्वप्रथम माझ्या जीवनात मी वडील नसल्यामुळे वडील समजून घेत असताना अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही की वडील कशाला म्हणतात, अर्थात बाबा म्हणजे काय. आणि ज्या दिवशी बाबाच्या हृदयाला हृदय लावून आपण ज्या वेळेला घट्ट मिठी मारू ना त्याच दिवशी बाबाचं हृदय आणि आपलं हृदय एक होईल. त्या दिवशी निश्चितच बाबा काय आहेत, त्यांचं उंच शिखर किती आहे हे आपण समजून घेतल्याशिवाय राहणार नाही. आई आईच आहे आणि आई जीवनामध्ये त्या ठिकाणी बाबाचंही काम करू शकते, आईचंही काम करू शकते. बाबा बाबा आहेत. हे 2 पार्ट असे आहेत ज्यांच्या जीवनात सदा सर्व काळ आई आणि वडील प्राप्त आहेत. माझं असं वैयक्तिक मत आहे की देवाचं दर्शन त्यानंतर, पण आई आणि वडिलाचं दर्शन दिवसातून एकदा जर त्या मुलामुलींना घेतलं तर आईवडिलाचा आशीर्वाद म्हणजे तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे तया. आईवडिलाच्या चरणावर नतमस्तक होत असताना आजही आणि माझ्या जीवनातला नेहमी कसा होता की आई रागावली, मला मारलं, भांडली, मला शिवी जरी दिली तरी 24 तासातून एकदा आईच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय मला समाधान वाटत नव्हतं. आणि त्याचंच प्रतीक माझ्या आईने तो भरभरून मला आशीर्वाद दिला आणि आई आज माझ्यासमोर मला दिसत नाही त्याचं अत्यंत दुःख मला नेहमी होत राहते. पण समाजामध्ये फिरत असताना कथा कीर्तनाच्या माध्यमातून मी माझ्या आईला शोधण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या बाबाला मी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून समाजातली जी मंडळी असतात ते सुद्धा आईवडिलासारखं प्रेम देतात हे मात्र सत्यता आहे. आणि आई आणि वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत खरं दैवत आपल्या घरीच आहे
आणि त्या माध्यमातून ज्यांच्या जीवनात आईवडील नाहीत त्यांना आईवडिलाचं महत्त्व त्या ठिकाणी विचारलं म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं जाईल. जसं आंधळ्याला डोळ्याची किंमत कळते, पांगळ्याला पायाची किंमत कळते, जो मुका आहे त्याला वाणीची किंमत कळते, जो बहिरा आहे त्याला श्रवण यंत्र कानाची किंमत कळते, तसं आई आहे तोपर्यंत महत्त्व कळत नाही, वडील आहेत तोपर्यंत महत्त्व कळत नाही. पण ज्या दिवशी आपल्या घरात दारात अंगणात बसलेल्या ओट्यावर आईची आणि वडिलाची जागा रिकामी होईल त्या दिवशी महत्त्व कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगाच्या आई- पाठीवरचं सर्वात मोठं दैवत आई आणि आई-वडील वडील आहे, यात शंका नाही. ते त्रिकालाबाधित सत्य आहे. आई गुरुही आहे, वडीलही गुरु आहेत, देव पण आहेत. आणि सर्व विश्वातले सुख आपल्या मुलामुलीच्या पदरात पडावेत या विश्वात फक्त ही संकल्पना करणारे केवळ आणि केवळ आई आणि बाबाच आहेत. बरोबर. कुठलीही अपेक्षा न बाळगता ते निरंतरतापूर्वक नुसतं आपल्याला फक्त प्रेम देतात आणि प्रेमच आपल्यासोबत करतात. ते फक्त आई आणि वडीलच असू शकतात. आई आणि वडिलांच्या संबंधित एखादा अभंग, मातृदेवो भव पितृदेवो भव, या अनुषंगाने तुम्ही गावा. जसं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की आईवडिलाचं महत्त्व काय आहे, तर मुलामुलींना सांगताना ज्ञानोबा म्हणतात त्या मुलामुलींना इतर तीर्थावर मंदिरात मूर्तीच्या दर्शनाकरता न जाता त्यांनी आईवडिलाकडे का जावं, कारण सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे. ज्ञानोबा म्हणतात आपल्या सगळ्या तीर्थाचे धुरे म्हणजे सार आपल्या आईवडीलच आहेत आणि आईवडिलाचे चरण आहेत. या माध्यमातून हे झालं आपलं प्रापंचिक जीवन जगत असताना आईवडील हे दैवत आहेत. पण संतांच्या संगतीत ज्यावेळेला आपण अध्यात्मामध्ये येतो त्यावेळेला त्या ठिकाणी अशी ज्ञानाची प्राप्ती होते की तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वारून. मग संत आपले आई होतात, संत आपले वडीलही होतात, मायबाप होतात. आणि संतांनी एकदा का आपल्याला हाताशी धरलं की माझा स्वानुभव सांगतो मी, भगवान श्री ज्ञानोबाराय असोत, भगवान श्री तुकोबाराय असोत, आदी करून सर्व संत सामान्य जीवाला ज्यावेळेला संताचा स्पर्श होतो किंवा हाती धरतात किंवा आपण संतांच्या चरणी लोळण घालतो त्यावेळेला कृपादृष्टी जरी झाली संतांची तर आपल्या जीवनाचं साफल्य झाल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ असा आहे संत कृपा झाली इमारत फळा आली. आणि असं जीवन जगत असताना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना आणि अध्यात्माची ओढ ज्यांना निर्माण होते त्यांचं जीवन सुखमय होते. हाच एक अनुभव मला आजच्या तुमच्यासमोर मांडावा असा वाटतो. म्हणून जे तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, यांनी आईवडिलाचं दर्शन घेऊन आईवडिलाची सेवा करून त्यांचा अपमान न करता संत महात्म्यांचे जे विचार आहेत ग्रंथाच्या माध्यमातून ते आत्मसात करून त्यांचं अवलोकन करून आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जीवन व्यतीत करावं. निश्चितच आपलं जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत व्यापक आणि मूल्यवान असा संदेश, अध्यात्माची ओढ कशा पद्धतीची आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपली उंची वाढवायची ताकद त्या अध्यात्मामध्ये आहे, याचा हलकासा परिचय, थोडक्यात परिचय तुम्ही करून दिला. आध्यात्मिक या शब्दाचा थोडक्यात अर्थ फक्त आध्यात्मिक कोणाला म्हणावं? आध्यात्मिक कोणाला म्हणावं हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्या व्यक्तीला संसारावरील प्रेम त्या ठिकाणी बाजूला सारून जे खरं स्वरूप आहे भगवंताचं, की जे संतांनी सांगितलेलं ज्ञान आहे, ज्ञान गिळवणी दावा गोविंदुगा असं एक प्रमाण आहे. आणि ते आध्यात्मिक दर्शन, जसं आता वारी आहे, वारीमध्ये समता आहे, वारीमध्ये भक्ती आहे, वारीमध्ये प्रेम आहे, वारीमध्ये निष्ठा आहे आणि वारीमध्ये सद्भाव आहे. वारीमध्ये स्पृश्य अपृश्य असा जो भाव जागत असतो तो नष्ट होतो आणि त्या ठिकाणी एकात्मतेचा भाव निर्माण होतो. आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी ही वारी पंढरपूरकडे चालत असते. तर असंख्य वारकरी आणि सर्व जाती धर्माचे वारकरी एकत्र येऊन माऊली 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 असा संदेश आणि सगळ्यांना देत असताना त्या ठिकाणी भक्तिनामाने नामस्मरणाने जो आनंद मिळत असतो
आणि त्या माध्यमातून खरं अध्यात्माचं ज्ञान प्राप्त करण्याकरता मानसिक, कायिक आणि वाचिक असं तप ज्या ठिकाणी घडते आणि त्या माध्यमातून आपल्या जीवनातील त्रिताप नष्ट होतात आणि त्या माध्यमातून परमोच्च सुखाची प्राप्ती होते, असं अध्यात्म त्या ठिकाणी आपण प्राप्त केलं पाहिजे आणि ते अध्यात्म आपल्याला संत वाचनातून, ग्रंथातून प्राप्त होतो. असे भगवान ज्ञानोबाराय, भगवान श्री तुकोबाराय यांच्या चरणी तुम्ही आपण नतमस्तक झालो पाहिजे. अत्यंत व्यापक असा दृष्टिकोन आणि अध्यात्माची ओढ तुमच्यापर्यंत पोचलेली आहे. श्रोते हो, आत्ताच आपण गुड मॉर्निंग अकोला अंतर्गत हरिभक्त परायण विठ्ठल महाराज खापरकर यांच्याशी ओढ अध्यात्माची याविषयी केलेली बातचीत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोडे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला.